Welcome student. Today's e-learning section of standard 7 science and the topic number properties of natural resources. In this topic we are going to see about the different properties of natural resources. So before starting our topic, please subscribe our channel and hit the bell notification. So let's start the topic. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा टॉपिक सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तर नॅचरल रिसोर्सेस याविषयी आपण इयत्ता 6वीमध्ये सुद्धा डिटेलमध्ये माहिती पाहिली होती. म्हणजे एअर, वॉटर आणि लँड याविषयी आपण डिटेल अभ्यास केला होता. आता त्या जी माहिती आपण पाहिली त्याच्यापेक्षा आणखीन थोडी जास्त स्वरूपाची माहिती आपण इयत्ता 7वीमध्ये या तिसऱ्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर मग याबद्दल आपल्याला पहिलं तर माहीतच आहे नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय. मग नॅचरल रिसोर्सेस कशाला म्हणतात? असे नॅचरल रिसोर्सेस जे की आपल्याला नेचरमधून अवेलेबल होतात आणि ज्याद्वारे आपल्या बेसिक नीड्स, गरजा फुलफिल केल्या जातात, त्या रिसोर्सेसला नॅचरल रिसोर्सेस असे म्हणतात. मीन्स द डेफिनेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, द रिसोर्सेस वी गेट फ्रॉम द नेचर विच फुलफिल आवर बेसिक नीड, दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. मग त्यामध्ये एअर आलं, वॉटर आलं, लँड आलं, हे बेसिक नॅचरल रिसोर्सेस आहेत. यांचा अभ्यास आपण थोडासा याआधी इयत्ता 6वीमध्ये केला होता. आता इयत्ता 7वीमध्ये आपण काय करूया, याविषयी सुरू करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पहिले 2 टॉपिकचा जर अभ्यास केला नसेल, म्हणजे पहिला जो धडा आहे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग, ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन, हा जो काही टॉपिक आहे, पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक, या दोन्हीही टॉपिक तुम्हाला काय होईल, या आपली डिस्क्रिप्शनमध्ये काय केलेली मी त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पाहून घ्या. चालतं आहे? तर चला आपण सुरू करूया. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसमधला पहिला मुद्दा, लेट्स रिकॉल. त्यातील पहिला क्वेश्चन आहे विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर. तर हवेमध्ये असणारे विविध प्रकारचे वायू कोणकोणते आहेत. त्यातच सब क्वेश्चन केला आहे विच इज एअर कॉल्ड वाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर. असे 2 प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले. तर विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर. तर नायट्रोजन असतो जवळपास 78%, बरोबर आहे. ऑक्सिजन असतो 21%. यासोबत इतर गॅसेस असतात. कार्बन डायऑक्साईड असतो 0.03%. पुन्हा त्यासोबत आणखीन कोण आहेत? आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, यांना इनर्ट गॅसेस म्हणतात. आणि इतर अदर काही गॅसेस आहेत ते सर्व अशी मिळून हवा तयार झालेली असते. तर आता दुसरा क्वेश्चन आहे, हवेला होमोजिनियस म्हणजे समांगी मिश्रण असे का म्हणतात. आता समांगी मिश्रण म्हणजे काय, की हे जे काही मिश्रण असतं, मिक्सचर असतं, हे एकमेकांमध्ये असं मिसळून गेलेलं असतं की त्यामध्ये आपण वेगळेपणा ओळखू शकत नाही. म्हणजे ऑक्सिजनचा कण आहे का, नायट्रोजनचा एखादा कण दिसतोय का, नाही. ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, इतर इनर्ट गॅसेस हे सर्व एकत्र असतात. कसे असतात? एकत्र असतात. आणि एकत्र असल्यामुळे काय होतं, आपण त्यांना ओळखू शकत नाही आणि म्हणून हवेला होमोजिनियस मिक्सचर असे म्हणतात. हे झालं त्या प्रश्नाचं उत्तर. तर दुसरं, व्हॉट आर द युजेस ऑफ व्हेरियस गॅसेस. मग वेगवेगळ्या गॅसेसचे युजेस काय आहेत. तर फर्स्ट काय, तर आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त नायट्रोजनचा उपयोग कशासाठी केला जातो, हेल्प टू लिव्हिंग थिंग टू बिल्ड नेसेसरी प्रोटीन. तर वनस्पतींना लागणारे जे काही आवश्यक असे प्रोटीन असतात, हे प्रोटीन काय करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. त्यासोबत अमोनियासारखा गॅस असतो, तोही उपयोगासाठी केला जातो, बरोबर आहे. हा निर्माण करण्यासाठीही नायट्रोजनचा उपयोग केला जातो. पुन्हा नायट्रोजन आपण जे काही पॅकेजिंग, कुरकुरे, चिप्सचे पुढे खातो त्याच्यामध्ये भरण्यासाठी जी हवा असते, ती हवा म्हणजे काय असते, हवा म्हणजे काय असते, नायट्रोजन असतो. ऑक्सिजनचा रेस्पायरेशनसाठी उपयोग केला जातो, कंबक्शनसाठी उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईडचा प्लांट काय करतात, फूड बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. जाळ विझवण्यासाठी जे फायर एक्सटिंग्विशर असतात त्यामध्येही कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो.
यासोबत प्रत्येक गॅसेसचे असे वेगवेगळे उपयोग आहेत, ज्याबद्दल आपण इयत्ता 6वी मध्ये पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ एअर. तर हवे काय आहेत हवेचे गुणधर्म. एअर इज ऑल अराउंड अस, वी कॅन नॉट सी इट, वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. तर हवा आपण काय करू शकत नाही, डोळ्यांनी पाहू शकत नाही, मात्र आपल्या बॉडीमध्ये जे काही सेन्सरी ऑर्गन असतात, या सेन्सरी ऑर्गनच्या सहाय्यानं आपण त्यांना काय करू शकतो, जाणवू शकतो. त्वचेद्वारे ते आपल्याला जाणवतं. वेन वी इनहेल एअर इज टेकन थ्रू द नोज, इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रू आवर लिप्स, वी कॅन फील द एअर. ज्यावेळेस आपण काय करतो, श्वास आत घेऊ आणि काय करून असं हातावर जर फुकलं तर फुकल्यावर काय होतं, आपल्या हाताला हवा जाणवते. आलं लक्षात. म्हणजे एअर आपल्याला दिसत नाही, मात्र ती प्रेझेंट असते. आणि यावरून आपल्याला नेक्स्ट आलेली आहे ट्राय धिस. तर टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम or a paper or a plastic straw, tie a thread at its center and hang it so that it remain horizontal. मग काय करा, एक दोरी घ्या आणि त्या दोरीला काय करायची आहे, एक तुम्ही हलकी अशी काठी घेऊ शकता. ब्रूम म्हणजे झाडू खराटा जो असतो त्याची घेतली तरी चालेल, किंवा एक पेपर घेऊन त्याची पोंगळी केली तरी त्याद्वारे तुम्ही करू शकतात, किंवा एखाद्या प्लास्टिकची स्ट्रॉ त्याचाही तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. मग आता काय करणार, ती अशी काडी समजा तुम्ही घेतली. टाय अ थ्रेड ॲट इट सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन हॉरिझॉन्टल. मग ती अशी लावायची की ती दोरीला बांधल्यानंतर काय राहिली पाहिजे, अशी हॉरिझॉन्टल राहिली पाहिजे. ही ती काठी आहे जी की काय झालेली आहे, दोरीला हॉरिझॉन्टल राहिलेली आहे. आता काय करणार, टाय 2 रबर बलून ऑफ सेम साईज ॲट 2 एंड ऑफ द स्टिक सो इट दॅट द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. मग या ठिकाणी स्टिकला काय करायचे, 2 बलून लावायचे आहेत, ज्यांचा आकार कसा असला पाहिजे, सारखाच असला पाहिजे. लावले. मग आता हे दोन्ही कसे होतील, बॅलन्स होतील. सो दॅट द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. नाव रिमूव्ह 1 बलून, इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. आता काय केला, यातलं एक बलून घेतला, त्यातली काय केली आपण, हवा काढून टाकली. त्या बलूनची काय केली आपण, हवा काढून टाकली. हवा काढून टाकून पुन्हा काय केला, तो त्या ठिकाणी आपण पुन्हा लटकवला. आता पुन्हा लटकवल्यानंतर तो काय होईल, असा काहीतरी होऊन जाईल. आता असा लटकवलेला असेल त्यावेळेस काय होईल, ही काठी अशी थोडी वर गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे या स्वरूपात आपल्याला दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी त्यांचं बॅलन्स राहिलं का, तर नाही राहिलं. तर बॅलन्स न राहण्याचं कारण काय आहे, म्हणजे याच्यामध्ये हवा होती, याच्यातली हवा काढून टाकली, याच्यात हवा आहे. म्हणजे ह्या फुग्यामध्ये असणाऱ्या हवेचं काय आहे, काहीतरी वजन आहे, वस्तुमान आहे. म्हणून हा फुगा बलून काय झाला, खालच्या दिशेला गेला. आणि याच्यातली हवा काढून टाकली म्हणजे याच्यातलं मास, बलूनचं वस्तुमान कमी झालं, त्यामुळे तो वर गेला. आणि जास्त मासमुळं हा खाली गेला आणि हा कमी मासमुळे वरच राहिला. आणि यावरून काय लक्षात येतं, तर हवेलाही काय असतं, मास आणि वेट असतं. हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. मग does the stick remain horizontal? The stick goes down on the side of inflated balloon. This means that air has weight. म्हणजे ही जी काय लटकवलेली काठी आहे, ही हवा काढल्यामुळे एक खाली गेली आणि एक वरच्या दिशेला राहिली. म्हणजे यावरून लक्षात आलं की हवेला काय असतं, वेट असतं. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. एअर हे काय आहे, गॅसेसचं मिक्सचर आहे. देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट. म्हणजे जसं इतर पदार्थ असतात त्यांना मास वेट असतं, तसंच एअरला सुद्धा काय असतं, मास आणि वेट असतं. हे या प्रयोगावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता शिकवलेला हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल तर उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये पाहूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, त्यांनाही पाहण्यासाठी सांगा. आणि या लॉकडाऊनमध्ये असणारा या व्हिडिओचा तुम्ही काय करा, आनंद घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.